आपण पाहत आहात जनशासन आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अंतिम टप्प्यामध्ये सामोरे जात असताना आपण पाहायचं आहे तहसील कार्यालयामध्ये आजपर्यंत किती उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि किती ग्रामपंचायतीच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत। यामध्ये एकंदरीत उमेदवार किती आहेत आणि प्रशासनाने यामध्ये कशा पद्धतीनं त्याची योजना आखलेली आहे आणि त्याची व्यवस्था काय केलेली आहे। मी या ठिकाणी यावेळेला तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या मुख्य द्वारामध्ये उभा आहे। आपण पाहत आता माझ्या पाठीमागे पोलीस व्यवस्थेने सुद्धा लोक व्यवस्था केलेली आहे। पोलीस यंत्रणा या ठिकाणी कशा पद्धतीने काम करते आहे आपल्याला दिसत आहे। या मी आपल्याला दाखवणार आहे या ठिकाणी निवडणूक विभागामध्ये कशा पद्धतीने लोक अर्ज दाखल करत आहेत। चला बर ठीक आहे नाही सर नाही। आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे सर्व पोलीस प्रशासनाकडून जी व्यवस्था करण्यात येत आहे त्याची व्यवस्था त्यांनी ज्या पद्धतीने केलेली आहे ते आपण पाहत आहात। पोलीस व्यवस्थेने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीची कामगिरी बजावलेली आहे ते आपण त्यांच्या व्यवस्थेवरून लक्षात येत आहे। चला ही आपण रांग पाहत आहात। लोक या ठिकाणी आपल्या उमेदवारीचे अनामत रक्कमा भरण्यासाठी लाईन लावून बसलेले आहेत आणि या ठिकाणी हे लोक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये आहेत। या बाजूला आपण पाहत आहात असंख्य अशा महिला सुद्धा या ठिकाणी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी उमेदवारी अर्जाच्या अनामत रक्कमा भरण्यासाठी या ठिकाणी रांग लागलेली आहेत। आपण पाहत आहात या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपले अर्ज दाखल करण्यासाठी जी अनामत रक्कम भरायची आहे त्यासाठीची लागलेली रांग। या ठिकाणी एकंदरीत 24 कक्ष निर्माण करण्यात आलेले आहेत। प्रत्येक ग्रामपंचायतीच्या उमेदवारांचे सदस्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी एक एक कक्ष उभा केलेला आहे। या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीचे उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज जास्तीत जास्त लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण पाहत आहात वेळ संपलेली असताना सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीचे अर्ज भरण्यासाठी जमा झालेले सर्व सदस्यांची लगबग। ओके आपण पाहत आहात या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जमा झालेल्या विविध ग्रामपंचायतीचे त्यांचे वेगवेगळे कक्ष आहेत। या ठिकाणी एकंदरीत 24 कक्ष निर्माण केलेले असून त्यामध्ये 48 गावच्या लोकांचे अर्ज भरणे करून घेण्यात जात आहेत। या ठिकाणी आपण पाहत आहात हे लोक आपले अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्या पद्धतीने आपली व्यवस्था करून आलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहत आहोत महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतचे आणि बोरोटी ग्रामपंचायतीचे अर्ज दाखल करण्यासाठी लोक आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत। आपले पूर्ण अर्ज तयार करून घेऊन ते दाखल करण्यासाठी रांगेमध्ये थांबलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहत आहात महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतमध्ये आपले अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला सदस्य आणि इथं पुरुष सदस्य हे सर्व मिळून आज आपले अर्ज दाखल करीत आहेत। अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। या वेळेमध्ये ते आपापले अर्ज दाखल करून ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहेत ते आपण पाहत राहणार आहोत। माझ्यासोबत पाहत राहा जनशासन। कॅमेरामन सज्जाद पठाण। आपल्यामध्ये या ठिकाणी पूर्व पंचायत समिती सदस्य संगीता पतंगे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात ते काय म्हणतात। या
आम्ही आज निवडणुकीच्या समोर जात आहोत आणि आज आम्ही सगळ्या महिला पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आपण पाहत आहात आपले आपले उमेदवारी अर्ज दाखल करून ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून राजकीय जीवनाची सुरुवात करीत असताना या राजकीय कारकीर्द सुरू करण्यासाठीचा या लोकांचा हा प्रयत्न पाहून आपण निश्चितच असं समजूयात की या ठिकाणी लोक आपल्या राजकीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये कशा प्रकारे समाज व्यवस्था राखण्यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. यापुढेही आपण उद्याही पाहूयात शेवटच्या दिवसामध्ये आणि नंतर आपली भेट होत राहील. याच पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात असताना आपण निवडणुकीच्या रंधुमाळी सुद्धा आपण पाहत राहणार आहोत. मी इनामदार कॅमेरामन सज्जाद पठाण सोबत आपण पाहत आहात जनशासन.